मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती असो व महाविकास आघाडी असो, दोघांनीही तऱ्हेतऱ्हेची आश्वासनं जाहीरनाम्यातून दिलेली आहेत। सत्तेत पुन्हा आल्यानंतर महायुतीने लाडकी बहीण 1500 रुपयावरून 2100 रुपये करणार असल्याचं आश्वासन दिलंय। सोबतच 25,000 महिलांची पोलीस दलात भरती, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 12,000वरून 15,000 रुपयांपर्यंत वाढवणं, वृद्धांना 2100 रुपये निवृत्ती वेतन, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणं, तरुणांना 10,000 रुपये विद्या वेतन, 45,000 गावांमध्ये रस्ते बांधणी, अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण, सौर ऊर्जेला प्राधान्य आणि त्यातून वीज बिलात कपात अशी विविध आश्वासनांची खैरात केलेली दिसतेय। महायुतीने हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आपली पंचसूत्री जाहीर केली। त्यामध्ये लाडकी बहीण सारखीच महिलांना 3,000 रुपये आणि राज्यभर मोफत बस प्रवासाची तरतूद सुद्धा केली आहे। सोबतच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, जातीनिहाय जनगणना करणार व 50% आरक्षणाची मर्यादा हटवण्याचं आश्वासन, तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य विमा व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे, बेरोजगार तरुणांना दरमहा 4,000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता अशी 5 कलमी आश्वासनांची खैरात महाविकास आघाडीनेही केली आहे। गेल्या 2 दिवसात कोण जास्त आश्वासनं देतंय याची महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जणू स्पर्धाच बघायला मिळाली। महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये रक्कम वाढवून 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं, पण महाविकास आघाडीने तर 3,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। म्हणजे महायुतीपेक्षा प्रत्येक गोष्ट आम्हीच जास्तीची देणार हे महाविकास आघाडी सांगण्याचा प्रयत्न करते। पण खरंच महाविकास आघाडी आणि महायुती या आश्वासनांची पूर्तता करू शकतात का हे तपासण्यासाठी ज्या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस सत्तेमध्ये आहे अशा राज्यांची कामगिरी कशी राहिलेली आहे हे पाहावं लागेल। सुरुवातीला काँग्रेस शासित राज्यांबद्दल बोलूया। काँग्रेसने महाराष्ट्रात दिलेल्या 5 गॅरंटीची घोषणा या काही नवीन नाहीयेत। सर्वात आधी काँग्रेसने 2022 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये 10 गॅरंटीज दिल्या होत्या। त्यात महिलांना दरमहा 1,500 रुपये, 300 युनिट पर्यंत मोफत वीज, जुनी पेन्शन योजना लागू करणार अशी आश्वासनं दिली होती। त्यानंतर काँग्रेसने कर्नाटकातही असाच प्रयोग केला। तिथे प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला 2,000 रुपये, महिलांसाठी मोफत बस प्रवास, 200 युनिट पर्यंत मोफत वीज, बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी महिन्याला 3,000 रुपये, डिप्लोमा धारकांसाठी 1,500 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। काँग्रेस पक्षाला याचा चांगलाच फायदा झाला आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आली। त्यानंतर हाच प्रयोग काँग्रेसने तेलंगणात देखील केला। महिलांना प्रति महिना 2,500 रुपये, 500 रुपयांना गॅस सिलेंडर, महिलांना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपये, शेतमजुरांना दरवर्षी 12,000 रुपये, युवकांना 5,000 रुपये क्रेडिट असलेलं विद्या भरोसा कार्ड अशा घोषणा केल्या होत्या। तिथेही काँग्रेसला यश मिळालं आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली। या राज्यांमध्ये या योजनांची काय परिस्थिती आहे? आपण कर्नाटक मधल्या गृहलक्ष्मी योजनेचं उदाहरण घेऊया। तिथे कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळतो। त्या तुलनेत महाराष्ट्रात कुटुंबातील 2 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। तसंच कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या घोषणेनुसार महिलांना बसचा प्रवास मोफत आहे, पण त्यामुळे कर्नाटक राज्याच्या परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे महिलांना प्रवासाचे किमान 20% पैसे आकारण्याची मागणी करण्यात येते। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी या योजनेचा पुनर्विचार करण्याबाबत वक्तव्य केलं होतं। याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटक सरकारला फटकारलं। त्या परिषदेत खरगे म्हणाले, कर्नाटकातील 5 गॅरंटीची प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात 5 गॅरंटी देत आहोत आणि तुम्ही 5 गॅरंटीपैकी 1 गॅरंटी बंद करण्याचा विचार करत आहात। याचा इतर ठिकाणी परिणाम होईल अशी टीका खरगे यांनी केली होती। तेलंगणात देखील काँग्रेसने दिलेल्या 6 गॅरंटी आणि एकूण 13 उपगॅरंटीजची घोषणा केली होती। त्यात महिलांना 2,500 रुपये देण्याचं वचन दिलं होतं, पण ते अजूनही पूर्ण करण्यात आलेलं नाही। तसंच शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपये देण्याचं वचनही पूर्ण केलेलं नाही। या उलट आधीचं सरकार प्रति एकर दरवर्षी 10,000 रुपये देत होतं, ती योजना देखील बंद करण्यात आली।
200 युनिट मोफत विजेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. युवकांना 5 लाख रुपये क्रेडिट असलेलं विद्या भरोसा कार्ड देण्यात येणार होतं, ती योजना देखील लागू करण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना 4,000 रुपये पेन्शन देण्यात येणार होतं, पण त्याऐवजी सध्या सुरू असलेलं 2,000 रुपये पेन्शन देखील नियमितपणे मिळत नाही. आता हिमाचल प्रदेशची काय परिस्थिती आहे ते बघू. 2022 मध्ये निवडणुकीच्या दरम्यान जिंकून आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये महिलांना 1,500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही योजना काँग्रेसने 2 वर्षांनंतर लागू देखील केली, पण या राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही असं सांगितलं जात आहे. आमदार आणि मंत्री यांना पगार घेऊ नका अशी विनंती देखील करण्याची वेळ आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवरती होत नाहीयेत. सोबतच 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती, ती देखील अजूनपर्यंत लागू करण्यात आलेली नाहीये. या उलट आर्थिक ताणामुळे त्या आधीच्या भाजप सरकारने लागू केलेली 125 युनिट मोफत वीज देण्याची योजना देखील बंद करण्यात आली. पण काही राज्यांमध्ये काँग्रेसने अशाच काही योजना प्रभावीपणे राबवल्या होत्या, पण त्याचा परतावा म्हणून मतदारांनी त्यांना काहीही दाद दिलेली नाही. उदाहरणार्थ राजस्थानमध्ये काँग्रेसने प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचं विमा कवच दिलं होतं. तरुणांना 3,500 रुपये बेरोजगारी भत्ता मिळत होता आणि निवडणुकीपूर्वी महिला कुटुंब प्रमुखाला वर्षाला 10,000 रुपये म्हणजेच महिन्याला 833 रुपये, 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर अशा योजनांची घोषणा करण्यात आली होती. तरीही काँग्रेसच्या राजस्थानमध्ये पराभव झालाच. छत्तीसगडमध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेसने 2023च्या विधानसभा निवडणुकीत देखील अशाच प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी, 500 रुपयात गॅस सिलेंडर, 200 युनिट पर्यंत मोफत वीज, भूमिहीन शेतमजुरांना दरवर्षी 10,000 रुपये, केजी ते पीजी मोफत शिक्षण अशा 17 गॅरंटीज दिल्या होत्या. पण मतदारांनी काँग्रेसला इथेही नाकारलं. एकंदरीतच काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता आहे तिथे त्यांनी जाहीर केलेल्या गॅरंटीज एकतर लागू केलेल्या नाहीत किंवा लागू केल्या असतील तर त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. तसेच काँग्रेसने जिथे अशा योजना व्यवस्थित राबवल्या होत्या तिथे मात्र मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याचं दिसतंय. हा काँग्रेस शासित राज्यांच्या योजनेचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आता भाजप शासित राज्यांची स्थिती काय आहे ते बघू. भाजपने मध्य प्रदेशात मार्च 2023 मध्ये लाडली बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. डिसेंबर 2023 मध्ये मध्य प्रदेशात निवडणूक पूर्ण होईपर्यंत या योजनेचे जवळपास 7 ते 8 हप्ते महिलांच्या खात्यात पोहोचले होते. निवडणूक जाहीरनाम्यात ही रक्कम वाढवून 1,250 रुपये करण्यात आली. त्यानुसार सध्या मध्य प्रदेशात ही योजना नियमितपणे सुरू आहे आणि जवळपास 1,31,00,000 महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळतोय असं सरकारी आकडेवारी सांगते. छत्तीसगडमध्ये देखील भाजप सत्तेत नसताना त्यांनी जाहीरनाम्यात महतारी वंदन योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्यात येणार होते. त्यानुसार भाजप कार्यालयांमध्ये योजनेचे अर्ज देखील भरून घेण्यात आले. निकाल आल्यानंतर भाजपला या योजनेचा फायदा झालेला दिसून आला. भाजप बहुमताने सत्तेत आली आणि त्यानंतर त्यांनी लगेचच महतारी वंदन योजना सुरू देखील केली. आता या योजनेचे 10 हप्ते 70 लाख महिलांच्या खात्यात पोहोचले आहेत असं सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे भाजप शासित राज्यांमध्ये सरकार सत्तेवर आल्यावर लगेचच ही योजना सुरू करण्यात आल्याचं आणि ती योजना अजूनही चालू असल्याचं दिसून येतं. काँग्रेसने एखाद्या राज्यात प्रभावीपणे लोक कल्याणकारी योजना राबवली तरी त्यांना पराभवाचा धक्का बसल्याचं दिसून येतंय. यासाठी राजस्थान आणि छत्तीसगडचं उदाहरण देता येईल. पण भाजप मात्र अशा योजनांचा प्रभावी वापर करत असल्याचं आणि त्याला मतदारांनी देखील भरघोस पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे. यामध्ये मध्य प्रदेश, हरियाणा राज्याचं उदाहरण घेता येईल. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसने ज्या गॅरंटीज जाहीर केल्या आहेत त्यावर लोक विश्वास ठेवतात की पुन्हा भाजप आणि महायुतीच्या योजनांवर विश्वास ठेवतात ते येत्या 23 नोव्हेंबरला म्हणजेच विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी कळेल. महायुतीच्या वचननाम्याबद्दल आणि महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणत्या गॅरंटीजवरती जास्त विश्वास आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि विधानसभा निवडणुकांचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.